कृतिका, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. पहिल्यांदाच आपण हा सेट करतोय आणि इथे आल्यावरती आम्हाला कळलं आहे की स्वयंवराचा सीन सगळे सुरू आहे. काय हो. सांगशील की काय नक्की सीन आहेत? पहिल्यांदा तर हाय सगळ्यांना, स्टार मीडियाच्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि खूप मजा, म्हणजे आपण आज हे पहिल्यांदा करतोय. तुम्ही आलात आज सेटवर, पण मजा येते कारण खूप इंटरेस्टिंग वळण आलं आहे मालिकेमध्ये. स्वयंवराचे सगळे राऊंड्स चालू आहेत आमचे. सो आज आत्ता आम्ही दुसऱ्या राऊंडचं शूट करतोय. तर जाम इंटरेस्टिंग आहे. सखीने स्वतःचं स्वयंवर अनाऊन्स केलं आहे आणि तिने ते तिचं प्लॅन केलं आहे. तिने ऑनलाईन एंट्रीज वगैरे मागवल्या आहे. सखी बऱ्यापैकी जेनझी आहे आणि खरं तर तुम्ही जर आत्तापर्यंत फॉलो करत आले असाल मालिका, तर तिला तिच्या आईचं प्रेम हवंच आहे आणि तिचं खूप मनापासनं, म्हणजे असं जीवापाड प्रेम आहे आईवर. पण जेव्हा त्यांचं पटत नाही, आई काही गोष्टी सखीच्या समजून घेत नाही आहे, तर त्यामुळे मग आता हळूहळू सखी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय हे स्वतः घ्यायला लागली आहे. आणि त्यामुळे ती तिच्या पद्धतीने तिचं डोकं वापरून काही गोष्टी प्लॅन करते. तर त्याचाच सगळ्याचा हा एक आउटकम आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, सखीच्या अपेक्षा काय आहेत? म्हणजे तिला कुठल्या क्वालिटीज तिच्या वरामध्ये हवेत? मुळात सखीला एकतर लग्न करायचंच नाही आहे खरं तर. आणि तिचं मत हेच आहे की लाईफ पार्टनर शोधणं काय अशी सोपी गोष्ट नसते आणि ते अचानक कसं शोधणार. एकतर तिच्या वडिलांच्या विलमध्ये ते आहे की तुला आता वर्षभरात लग्न करायचं आहे, त्यामुळे हे सखीवर लग्नाचं थोडंसं प्रेशर टाकण्यात आलेलं आहे. म्हणून मग तिने तो निर्णय घेतला आहे की ठीक आहे, मी लग्न करेन, वडिलांची इच्छा होती म्हणून मी करेन, पण मग मी माझ्या पद्धतीने करेन. मग आता तिथे तिच्या दृष्टीने जरा कसा शोधायचा जोडीदार, काय शोधायचा, हे सगळं थोडंसं चाचपडते आणि त्यानुसार तिने हे 3 राऊंड्स काही प्लॅन केले. असे स्वयंवराचे राऊंड्स खूप इंटरेस्टिंग पद्धतीने प्लॅन केलेत. पहिला राऊंडही जाम काय म्हणतात ना, कोड्यात घालणारा होता. 5 स्पर्धक आहेत इथे फायनली स्वयंवरातले, तर त्यांना छान कोडी टाकली सखीने आणि मग ते कोण सोडवू शकतंय त्यानुसार पहिल्या फेरीचा विजेता. आता दुसरी जी फेरी आम्ही सध्या करतोय आता, तर ती थोडीशी मास्टर शेफ ओरिएंटेड आहे. म्हणजे त्यातही आणि सखीने एक ट्विस्ट आणलेला आहे. तर ते तिचं जे प्लॅनिंग आहे ते खरंच मजा आहे, म्हणजे धमाल आहे ही सगळीच. बरं, मालिकेला रिस्पॉन्स खूप चांगला आहे. अभिषेक किती फॉलो करते ही मालिका, काय सांगशील? रोज आम्ही रोज बघतो आणि खरं तर कधी कधी तो सकाळीच बघून टाकतो एपिसोड. आणि मी शूटला आलेले असते, तर मी रात्री त्याला गेल्यावर मला दिसतं हॉटस्टारवरती की ओके प्ले झालाय ऑलरेडी. मग मी त्याच्यावर चिडते की तू का बघितलंस, आपण एकत्र बघायचं ठरलंय ना. सो आमचं असं थोडंसं ठरलंय की रात्री घरी आलं की एकत्र बघायचं. पण कधी कधी पॅकअप लेट झाला तर घरी जायला उशीर होतो, मग ते राहून जातं. त्यामुळे पण रेग्युलरली तो फॉलो करते, रोजचे एपिसोड्स बघतोय. बरं, कृतिका, बरेच वर्ष झाले तुमच्या लग्नाला. सो त्यावेळेला असं जर माइंडमध्ये असलं असतं की स्वयंवर करायचं आहे, सो तेव्हा काय म्हणजे असं तू विचार केला असतास की कसं करायचंय काय? बापरे! नाही, ॲक्च्युली माझ्याकडे याचं उत्तर नाही आहे. कारण हे जे काय डोकं आहे ना, स्वयंवर रचायचं, मग त्यात कोडी घालायची, प्रश्नात टाकायचं, तर हे एवढं मी कृतिका म्हणून हे केलंच नव्हतं कधी. कृतिकाचं लग्न तर आपोआपच, म्हणजे मैत्री होत गेली, मग नातं फुलत गेलं आणि मग अभिषेकशी इव्हेंच्युअली लग्न केलं. पण आपल्यासाठी असे स्पर्धक येतील वगैरे असं काहीच झोन नव्हता. पण त्याचं आता आहे का असं, म्हणजे की आता जे हे सीन चाललेत स्वयंवर वगैरे ते, हं. हे बघून तो तुला असं काही कॉम्प्लिमेंट याबद्दल काही देतो किंवा असं काही वेगळं सांगणं होतं का? तो अभिनयाच्या बाबतीतल्या, ॲक्टिंगच्या बाबतीतल्या टिप्स देतोच आहे मला. म्हणजे आमचा एपिसोड बघणं म्हणजे ते त्याचं डायसेक्शन करणं हेच चाललेलं असतं. आणि बरोबर, आणि ते हवं पण आहे. म्हणजे मला आपली स्वतःची जी घरची व्यक्ती आहे तिने रादर खरं ऑनेस्ट उत्तर द्यावं हे मलाही हवंच आहे. त्यामुळे तो ते बरोबर त्याच्या टिप्पण्या, क्रिटिसिझम, कौतुक, आपण जे म्हणू ते ते त्याचं मला रोजचं डेली अपडेट हा मिळतोच. तुझं आणि रुपालीचं रिलेशन कसं आहे? अरे खूप छान. म्हणजे आणि खरं तर बऱ्याचदा ना सरकारचा एक जो ऑरा आहे किंवा एक असा दरार आहे, तर साधारण त्या पद्धतीचंच रुपाली ताईचाही वावर असतो. आणि मग त्यामुळे आमच्यात बोलणं तसं तेवढं खूप होत नाही, कमी होतं. पण जे होतं ते खूप मस्त, म्हणजे की असे लुक वगैरे देऊन ती जाते सीनमध्ये, की जेव्हा सरकार सखीला लुक देते किंवा सर आम्हाला डिरेक्टर सर सांगतात की हां आता तिला तिकडे एक शार्प लुक द्या, तर आम्ही असं एकमेकांकडे बघून पहिले हसून घेतो आणि मग ओके ॲक्शनला एक शार्प लुक येणार. पण असं मध्ये-मध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी ह्या चालूच असतात. बरं, सिरियलचे शूट म्हटलं की 12 तासापेक्षा जास्त असतं. हो, तुला ही पहिलीच मालिका आहे आणि हो, याच्या आधी फिल्म बऱ्याच केलेत. हो. सो मुरलेस का याच्यामध्ये आता तू? आता असं वाटतंय सुरुवातीला जेव्हा 1 महिना झाला तेव्हा मला असं झालं की ओके थोडंसं थकायला होतंय का काय वगैरे. मग आता हळू बहुतेक मला आता ह्याची सवय लागली आहे. कारण आमचं रोज शूट चालू आहे आणि शिफ्ट 12 तासाची असली तरी ती थोडीफार वाढते. त्यात
प्लस ठाण्यात आम्ही राहतो, येण्या जाण्याचा प्रवासासाठी लागणारा वेळ, तिकडे एक ॲडिशनल 1.5 तास घरी यायचा जायचा हा एक वेळ जातो. त्यामुळे तसा झोपायला खूप कमी वेळ मिळतोय, पण आता त्याची थोडी थोडी हळूहळू सवय होतीये. बरं, आताच तू सांगितलास की स्वयंवरमध्ये वेगवेगळे टप्पे आलेत. हम्म. सो पाककला आणि हे ते बरेच. अभिषेक किचनमध्ये किती ऍक्टिव्ह असतो आणि तुझ्यासाठी काही स्पेशल असं काय बनवणं वगैरे? तो सध्या झालाय. पूर्वी नव्हता तेवढा, पण आता तो छान वेगवेगळे YouTubeवर काय काय रेसिपी बघून वेगवेगळ्या गोष्टी घरी बनवतोय. त्यांनी मध्ये एकदा पनीर बिर्याणी वगैरे बनवली होती, जी खूप छान झाली होती. त्यामुळे तो आता सध्या झालाय मास्टर शेफ बनण्याच्या याच्यात त्यांनी पाऊल उचललंय. एवढंच सांगेन की नक्की बघा लपंडाव ही मालिका स्टार प्रवाहावर दुपारी 2 वाजता. आमचा स्वयंवराचा हा अख्खा खूप मोठा घाट घातलाय सखीने आणि ज्यात खूप इंटरेस्टिंग राऊंड्स आहेत, भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. म्हणजे अगदी शेवटपर्यंत ती उत्कंठा वाटत राहणार आहे की नक्की कोण विनर ठरणार आहे आणि कसा ठरणार आहे. म्हणजे अर्थात आता प्रोमो बघून कळलंच असणार आहे की इव्हेंच्युअली कान्हा जिंकेल, पण तो कसा जिंकेल, काय नक्की गोष्टी घडत जाणार आहेत हे बघायला खरंच खूप मजा येईल. सो नक्की पाहत राहा लपंडाव.